यस्य स्मरणमात्रेण ज्ञानोत्पद्यते स्वयं सैव सर्वसंपत्ति तस्मात् पूजयेत् गुरुं सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरु बचन अवतार की जय। प्रेमाने बोला, प्यार से बोलिए। 22 वर्षानंतर त्या गुगी गावात परत येण्याचा योग प्राप्त झाला. जे 22 वर्षापूर्वी सांगितलं तेच सांगण्यासाठी परत आलं, दुसरं सांगण्यासाठी काय नाही. आणि बसल्या बसल्यात असताना ऐकताना आमचे बर्गे साहेब म्हणजे माझं आजोळ आहे आणि लहानपणी आपल्याला आजोळाचा फार ओढ असायचा. प्रेमाने बोला. एक मुलगा आपल्या आजोळाला गेला, आईला न सांगता गेला. 2-3 दिवस राहिला, परत घरी आला. आईने विचारलं कुठे गेला होतास? तुला मामाच्या गावाला. आईने फटका मारला. अरे जायचं होतं तर कधी ते मला सांगायचं, खाली हाताने जायचं नसतं. प्रेमाने बोला, काहीतरी घेऊन जायचं असतं. पुढच्या वर्षी सुट्टीत परत आला, पेढ्याचा बॉक्स घेऊन. प्रेमाने बोला. बॉक्स घेऊन आला. त्या घरात त्याची आजी वारली होती. तो प्रत्येकाला पेढे वाटायला लागला. परत घरी आला, आजी वारले, त्यांनी सगळ्यांना पेढे वाटले. आईने 2 थोबाडत मारल्या. अरे भावटात पेढे असते वाटायचं, तिथे रडायचं असत. 3ऱ्या वेळेला गेला आणि तिथे लग्नाचा कार्यक्रम होता. मंडपात रडायला सुरुवात केली. आज मला याच्यातून तुम्हाला एवढंच सांगायचे, आपल्याला जेवढं सांगितलं तेवढंच लोक करतात. प्रेमाने बोला, तेवढंच करतात. आणि परमार्थाचं वर्म जाणण्यासाठी मी या ठिकाणी जो बसलेलो आहे, 50 वर्षापूर्वी आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताहाचं कीर्तन चालू होतं. तेव्हा माझं वय 28 होत. आणि कीर्तनामध्ये कीर्तनाचा विषय होता ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तयाजवळ असे. कीर्तनाचा विषय होता की असा ज्याचा अनुभव आहे विश्वातच परमात्मा आहे, आणि असा ज्याचा अनुभव आहे त्याच्याजवळ ठेव आहे, मग देवळात कोणी. तर देव त्याच्याजवळ, मग देवळात कोणी. मी विचार केला, मी चिंतन केलं. देव जर त्याच्याजवळ असतो, आम्ही तीर्थावर कशासाठी जातो? आम्ही मंदिरामध्ये का जातो? आम्ही पूजापाठ का करतो? तुम्ही व्रत नियमन करावे. देवाला प्राप्त करायचंय ना, करायचंय ना. महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज लिहितात की तुम्ही व्रत नियमन करावे, तुम्ही शरीरात फिडावे, तुम्ही ते गाणं वाचावे तीर्थाची, तुम्ही देवी देवांतराने बजावे. निरंकारी मातेचे शब्द नाहीत, माऊली महावैष्णव ज्ञानेश्वरांचे. कुणी कुणी सोडले तेवढे मला येऊन सांगा. प्रेमाने मला. ज्ञानेश्वरांना मानणाऱ्यांना कोणी कोणी हे सोडले तेवढं सांगा. सोडले? मानतो माऊलींना. आणि माझा ज्यावेळेस जन्म झाला त्याच वेळेस आईने ज्यावेळेस मी टाळी वाजवलं ना, आईला एवढा आनंद झाला. आणि म्हटली बोल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मंत्र काय पाहिला? आईने काही शिकवलं? कुठल्या ऍक्टरचं नाव सांगितलं का? मुलाला टाळी वाजवलं, आईला एवढा टाळी झाला. बाळ टाळी वाजवत आहे आणि त्या टाळीमध्ये शब्द निघाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोल बाळा विठ्ठल विठ्ठल. तिथून मी आम्हाला शिकवली. मग देवळात देव नाही का? हे निरंकारी मिशन ते विचार करण्यात आलं देवळात देव आहे.
देवळामध्ये देव आहे, तर देऊळ पण ज्या देवाच्या पोटात जातो देव बघून घे. देव कशात आहे, बसलाय कशात? देवळात देव, देऊळ या देवात प्रेमाने मला विषय तो आहे. देवळात देव, देऊळ देवात. देऊळ सुद्धा देवाच्या पोटामध्ये, आम्ही बसतोय सुद्धा देवाच्या पोटामध्ये, अख्खं गाव सुद्धा देवाच्या पोटामध्ये, आणि अख्खं विश्व देवाच्या पोटात आहे. त्या विश्वात्मक देवाची चर्चा. पंढरपूर इथून किती लांब आहे? 150 किलोमीटर प्रेमाने बोला. आणि यातला कोण पंढरपूरला गेला नाही? सगळे गेलेले आहेत. अनुभवानं जाणार आहे, कल्पनेने जाणार आहे, अनुमानानं जाणार आहे. अनुभवानं गेल्यानंतर त्याला हे कळेल, मी इथून जर चालत पंढरपुरामध्ये गेलो, पांडुरंगाच्या मूर्तीपर्यंत पोहोचेल. प्रेमाने बोला. कुठपर्यंत जाल? इथून चालत गेलं तर पांडुरंगाच्या मूर्तीपर्यंत पोहोचेल. आणि ज्ञानेश्वरांच्या तत्वाप्रमाणे गेला तर ज्ञानेश पांडुरंगाच्या स्वरूपापर्यंत पोहोचाल. प्रेमाने बोला. कुठे जायचंय? मूर्तीपर्यंत जायचं का स्वरूपापर्यंत जायचं? मिशन स्वरूपापर्यंत घेऊन जाते. आणि ज्याचं बालपण मंदिरात गेलंय, ज्याला देवाला नैवेद्य खायला घातलाय, खाल्लाय की नाही? ज्याच्या कीर्तन हा पांडुरंग परमात्मा नाचलाय. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचला. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवाचं दूध सुद्धा प्याला. हा जर देव सत्य होता तर त्या देवानं नामदेवाला का सांगावं, जाय जाय नाम्या सद्गुरूची शरण. देवाला आपलं स्वरूप दाखवता येत नव्हतं का? पांडुरंगाला स्वरूप दाखवता येत नव्हतं का? नामदेव लाडका पांडुरंगाचा भक्त असून सुद्धा त्या पांडुरंगाला नामदेव राहायला पांडुरंग परमात्मा जाय जाय नाम्या सद्गुरूची शरण. सद्गुरू आन उपाय नाही, बाकी उपाय मला जाणण्याचे काहीच नाही. मला सांगा, पूजणारा धन्य का गाणारा धन्य? जगात धन्य कोण आहे? गाणारा धन्य होतो का? पूजणारा धन्य होतो का? सांगणारा धन्य होतो का? ऐकणारा धन्य होता. ओळखीला हरी धन्य तो संसार. प्रेमाने बोला. काय शब्द आहे? गाणारा धन्य होत नाही, बोलणारा धन्य होत नाही, सांगणारा धन्य होत नाही, ऐकणारा धन्य होता. पण ज्यानं ओळखला, ओळखीला हरी धन्य तो संसार. ज्यानं हरीला ओळखला त्याचा निश्चित अर्थ की हरीला ओळखतायत. आणि हे मिशनचे प्रत्येक संत महात्मा छातीटोक सांगतात, आम्ही ओळखला आणि साठवला. ओळखीला हरी साठवला पोटी. आज साठवला त्याला. एक वेळेची गोष्ट आहे, मिशन देवळातून बाहेर काढते. प्रेमाने बोला. आणि ही परंपरा आजची नव्हे, ज्ञानेश्वरानं नामदेवाला देवळातून बाहेर काढला. प्रेमाने बोला. ही परंपरा आज सुरू नाही झाली. संत मंदिरामध्ये अडकलेला संत नामदेव राहायला बाहेर काढण्याचा जो पहिला प्रयत्न केला असेल महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाकडे विनंती केली, देवा तीर्थयात्रेसाठी माझ्यावर पाठवा याला. प्रेमाने बोला. ही देवळात अडकली. नामदेवाला ज्याला बाहेर काढलं, दोन गोष्टी आहेत. पंढरपूरचा पांडुरंग विटेवर बाई कट्यावर राहत आहेत की नाही? स्वयंभूबा जो देव आपण पाहिलाय तो हा स्वयंभूबा चैतन्याचा गाभा पांडुरंग हा नाही घडविला, नाही घडवला, नाही वैसवीला. लोक बसवतात त्याला उठवतात. उठवतं की नाही? तुमची ताकद होत नाही आयुष्यभर ठेवायची त्याला. प्रेमाने उठवला. ज्याला बसवतात त्याला उठवतात आणि ज्याला आणतात त्याचं विसर्जन करतात. करतात की विसर्जन कोणाचं होत? तुमचं आतापर्यंत किती वेळा विसर्जन झालंय? 93,99,999 वेळा आपलं विसर्जन झालं. माहिती का तुम्हाला? किती वेळा आपलं विसर्जन झालं आणि आम्ही देवाचं विसर्जन करा. प्रेमाने केला मातीचा पशुपती, केला मातीचा पशुपती, परी माती नोय पशुपती.
माती माती माझी जाय परी मातीची काळ महती राय. प्रेमाने बोला. देव कशाचं केलं? शंकर कशाचा? पशुपती कशावर? मातीच केला. मातीच काय महत्व आहे? अरे गणपती मातीचा केला, महत्व कशाचं आहे? विसर्जन गणपतीचं का मातीचं? प्रेमाने नीट सांगा, कशाचं विसर्जन केलं? माती माती माझी जाय. पशुपती कुठे? केली काशाची आंबा, केली काशाची आंबा परी कासे नोय आंबा. कासे काशा माझी जाय आंबा कोठे राय. वितळ कास वितळ का प्रेमाने? आंबा वितळ का? प्रेमाने बोला. त्रिभुवन होऊन पाहता तू जायशी नाही. प्रेमाने बोला. त्रिभुवन होऊन तू जायशी नाही. चारी समण्यापर्यंत न बोले ते काही साई विवाद करता प्रवाडी. ते तू भक्ता लागी पावशील. आम्ही आरती म्हणतोय. चारांना कळाला नाही, सहाला कळाला नाही, 18ला कळाला नाही. प्रेमाने बोला. ते आपल्याला कळेल का? विवाद करता थकलेले आहेत आणि अशा भगवंताची चर्चा या ठिकाणी होते. आणि नामदेवराय मंदिरामध्ये गेले. प्रेमाने मला विषय थोडक्यात आहे आणि माझ्याकडे फक्त 20 मिनिट आहेत. आईनं सांगितलं, नामा देवळात देवाला नैवेद्य घेऊन जा. नैवेद्य काय सांगतो तुम्ही? बाळाकडे नैवेद्याला काय सांगता? याला नैवेद्य दाखव म्हणता. बरोबर, प्रेमाने बरं. आणि तुम्हाला पाहिजे ते खात नाही. बाळाकडे नैवेद्य दिला की तुम्ही काय सांगता? तेवढा देवाला नैवेद्य दाखवू शकते का? खाऊ घाले दाखव. आईने ताट दिलं नामदेव. नामदेव ताट देव देवळात गेले, देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि देवाकडे पाहत राहिले. आणि त्या रूपाकडे पाहता पाहता नामदेव राहतात, आता खाईल मग खाईल. बराच वेळ झाला देवाने नैवेद्य नाही खाल्ला. प्रेमाने बोला. तेव्हा नामदेवाच्या मुखातून संत एकनाथाने अभंग दिला. एक तरी घास घे विठ्ठला, एक तरी घास घे विठ्ठला. पिता माझा तो गेला गावाला, नैवेद्य घेऊन आलो तुम्हाला. एक तरी घास घे विठ्ठला. एक घे. खाल्ला? खाल्ला का? नाही खाल्ला. विचार केला त्या बाळानं, मी तो बालक आहे लहान, पाहू नका देवा माझे अवगुण. एक तरी घास घे विठ्ठला, एक तरी घास घे विठ्ठला. देवाने नैवेद्य नाही खाल्ला. नामदेवाने जर नैवेद्य नाही खाल्ला तर या ठिकाणी डोकं आपटून प्राण देईल. प्रेमाने बोल. मूर्तीतून देव प्रकट झाला. नामदेवा हाती दूध प्याला आणि नामदेव ताटली वाजवत घरी आला. प्रेमाने बोल. नामदेवाचं ते नैवेद्य खाल्ला, दूध प्याला आणि ते ताटली वाजत नामदेव घरामध्ये आला आणि मोकळी ताटली आईच्या हातात दिली. आणि आईनं प्रश्न विचारला, नाम्या नैवेद्य कुठे? नामाने हसत सांगितलं, देवानं खाल्ला. आईने थोबाडातच मारली. देव कुठं नैवेद्य खातो का? आईने थोबाडात मारले. त्याला नामा होता. मग खरं काय? जे मी अनुभवलंय ते खरं की आई म्हणते ते खरं? सांगा मी काय करू? प्रेमाने बोला. अरे भक्ती करू का पोट भरू? सांगा मी काय करू? अरे भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे. अरे हे करू का ते करू? सांगा मी काय? प्रश्न नामदेवांना पडला होता. हे खरं नाही का? माझा नैवेद्य खातंय, माझ्या कीर्तनात नसतंय, म्हणजे खरं नाही का? मग खरं काय? खरं शोधण्याचा प्रश्न संत नामदेवरायाच्या डोक्यात आला. आणि त्याला शोधण्यासाठी त्यांची परीक्षा सगळ्या कथा कीर्तन ऐकतो. ऐकलं हे सगळ्यांनी? नामदेव कोणाचे भक्त आहेत? संत नामदेवराय वैष्णव आहेत. कोणाचे भक्त आहेत? विठ्ठलाचे. नरहरी सोनार कोणाचे भक्त आहेत? शंकराचे. प्रेमाने बोला. आता दोघं पंढरपुरात. दोघेही भक्त आहेत. एक शंकराचा आहे आणि एक विठ्ठलाचा आहे. ध्यान द्या. नामदेवराय विठ्ठलाचे उपासक आहेत आणि नरहरी सोनार शंकराचे उपासक आहे. बारीक प्रश्न विचारा. त्या पांडुरंगाचं नामदेवाला दर्शन कुठल्या देवळात झालंय हो? पांडुरंगाच्या स्वरूपाचं दर्शन नामदेवरायाला कुठल्या देवळात झालं? ते देऊळ कुठलं होतं? आवडे लागला तर देऊळ कुठलं आहे? प्रेमाने बोला. आणि ते शंकराचं आहे. आणि भक्त कोणाचा आहे? विठ्ठलाचा. आणि विठ्ठलाचं दर्शन नामदेवरायाला शंकराच्या देवळामध्ये. आणि जो शंकराचा उपासक आहे त्याला शंकर दर्शन पांडुरंगाच्या मंदिरात. प्रेमाने बोला. आज माझा गुरु ते म्हणतोय, हरि आणि हर एका वेलांटीचा फेर. आणि वरची वेलांटी गुरु फोडून टाकतो. प्रेमाने बोला. तो देव दाखवतो जेव्हा कोठेच नव्हते काही.
कुठला देव दाखवते? संत एकनाथ जेव्हा कोठेच नव्हते काही, हा चंद्र सूर्य तारे अनेक काही, हे चंद्र नव्हता, हा सूर्य नव्हता, हे ग्रह तारे नव्हते, ही पृथ्वी नव्हती, हे पाणी नव्हतं, हे अग्नी नव्हता, हा वायू नव्हता, आकाश नव्हता, हे पंढरपूर नव्हतं, काशी नव्हती, तुम्ही बी नव्हता, मी बी नव्हता, तेव्हा देव होता प्रेमाने बोला. त्या देवाचे निरंकारी विषय चर्चा करतो. जेव्हा कोठेच नव्हते काही, अरे चंद्र सूर्य तारे अनेक काही, केवळ हे शून्य होते पायी. कानोबाते हे कानोबाते कसे कावनोबाते, कसं बोटानं दाखव तुला प्रेमाने बोला. बोटानं दाखवायचा विषय नाही हा. अरे कसे बोटाने दाखव तुला, हे अनुभव गुरुच्या मुला, हे तुझ्या पायाखाली तोडते, हे तुझ्या मागे पुढे चालते. कसे बोटाने दाखव, अरे कसं दाखव तुला तुम्हाला. आणि ते पाहण्याची दृष्टी देण्यासाठी निरंकारी माता झाले प्रेमाने बोला. दधामी ते दिव्य चक्षु, मी तुला दृष्टी देतोय आज. एकच विषय म्हणून आपल्याला वागे, नाशिक जिल्ह्यामध्ये भंडारदरा आहे प्रेमाने बोला. आणि तिथे एक टाकेत तीर्थक्षेत्र आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. तिथे रावणाचं जटायूचं युद्ध झालं होतं आणि त्या गावात कार्यक्रम होता 15 वर्षापूर्वी. आणि त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. भव्य दिव्य मंडप उभा केला होता, कमीत कमी 3000ची उपस्थिती होती. आणि त्या महात्माला मी विचारलं की महाराज एवढा मोठा कार्यक्रम ठेवण्याचं प्रयोजन काय? मला फार मोठं कारण गेला. मला थोडक्यात सांगा. मी कथा सांगत नाही, ध्यान देऊन ऐका. निरंकारी मिशन काय, निरंकारी माताजी काय, निरंकारी बाबा काय आणि ज्ञान काय, हे जर जाणून घ्यायचं ते उदाहरण ऐका. मी म्हटलं कार्यक्रम ठेवायचं कारण काय, उद्देश काय? पण म्हटलं फार मोठी स्टोरी आहे. म्हटलं थोडक्यात सांगा. महाराजांनी मला सांगितलेलं त्यांच्या पुढे मांडतो. त्या महात्माने सांगितलं की मी अशा परिवारात जन्माला आलोय की 8 पिढ्याची पंढरपूरची वारी माझ्या घरात आहे. प्रेमाने मला पंढरीचा वार करी वारी चुकोडी दे हरी, अशा कुळात मी जन्माला आलोय. 5वीला माझ्या गळ्यात माळ घातली. तर कोणीतरी सांगते या गावात 5वीला माळ घालता. प्रेमाने बोला. 5वीला माझ्या गळ्यामध्ये माळ घातली. मला जसं कळायला लागलं, वयाच्या 15 वर्षापासून पंढरीची वारी केली. आज वर्ष 65 झालं. गावात अखंड हरिनाम सप्ते केले. नामांकित कीर्तनकार, प्रवचन, भजन करणारे सगळ्यांनी मी माझ्या गावात बोलायचं. गावात एक प्रतिष्ठित व्यक्ती मी होतो. हा, ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. पण निरंकार सत्संग का ठेवलाय तुम्ही? माझ्या हरिनाम कीर्तन ठेवायचं, मग हा सत्संग ठेवण्याचा उद्देश काय? म्हणलं महाराज सगळं केलं होतं, हे करत असताना माझ्या बायकोला भूत लागलं प्रेमावर. माझ्या पत्नीला भूत लागलं. आणि जेवढे जेवढे कीर्तनकार, प्रवचनकार माझ्या गावामध्ये यायचे, मी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्याकडून मी ऐकलंय हरि उच्चारण मंत्र घात पळे भूत बाधा बेने, याचे हरिनामाचा उच्चार केलाय, भूत बाधा शिल्लक राहत नाही. एवढं भूत घालवा ना माझं. एक पण पुढे नाही आला. कोणीतरी सांगितलं नाशिकमध्ये कोणतरी डोक्यात दगड ठेवतं, प्रेमाने भूत पळून जातं. बरेच लोकांना माहिती, ज्यांना मुलं होत नाही ती बी पहिली नाशिकला जात होती. असं बऱ्याच लोकांना माहिती. डोक्यात दगड ठेवला की मुलं व्हायची, भूत पळायची. म्हणलं तेही करून बघितलं. परत 4 लाख रुपये गेले. 4 लाख भूत घालवायला. नाही गेलं, भूत नाही गेलं. हैराण झालो. 500 एकर जमीन आहे माझ्याकडे, 500 म्हशीचा तबेला, एवढं सगळं वैभव माझ्याकडे. माझ्या पत्नीला भूत लागलं आणि मी हद्दल झालं सगळं. आणि विचार केला, मी माझ्या मनात प्रश्न विचारला की आयुष्यावर केलेला परमार्थ हा चुकीचा होता का? मी मनोभावे पांडुरंगाला पूजा केली, भजन केलं, हे माझं काय चुकीचं होतं का? वयाच्या 5 पासून गळ्यामध्ये मी माळ घातली, काय चुकीचं होतं का? प्रश्न माझा आहे. आणि हा प्रश्न मी कोणाला विचारला? प्रश्न पांडुरंगाला विचारेल. मी त्यालाच विचारत होता. आणि अनुष्ठान मांडलं. अनुष्ठान मांडलं रात्रीचं. घरात फार मोठा देवारा होता, विठ्ठलाची मूर्ती होती. मूर्तीच्या पुढे बसला आणि एक संकल्प सोडला, पांडुरंगा तर माझ्या प्रश्नाचं उत्तर जर मला सकाळपर्यंत नाही विचारलं, मी केलेला परमार्थ, मी केलेली भक्ती, मी केलेली वारी हे जर व्यर्थ जात असेल तर मला सकाळपर्यंत या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आणि नाही मिळालं मी दारू प्यायला सुरुवात करणार. प्रेमाने बोला. मनाशी ठाम ठरवणार. देव सगळं झोट आहे, माणसाने आपल्या समाजाला तिकीट द्यायचं.
आणि त्याच मंदिरात त्याला झोप लागली. पहाटे स्वप्न पडलं आणि स्वप्नात आलं हरदेव 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 हे 3 वेळा शब्द कानावर पडले. ते जागं झालं आणि विचार करते हे हरदेव नावाची काय भानगड. प्रेमाने बोला, अशा नावाचा या जगात कोण साधू आहे का, असा कोण गुरु आहे का, असा कोणी संत आहे का, आणि विसरू नये त्याने कागदावर लिहिलं. आणि सकाळी एक माऊली घरी आली. कांद्याची लागण करायची रोप कमी पडलं. त्याला म्हटले दादा कांद्याची लागण करायची तेवढं रोप मिळेल का. मला पाहिजे तेवढं घेऊन जा. पाहिजे तेवढे घेऊन जा. तो निघाला तेवढे म्हणजे झालं बाई ताईकडे ताईकडे म्हणजे एक गोष्ट सांग, या जगात हरदेव नावाचा कोण गुरु आहे का, साधू आहे का कोण. म्हणजे कर दादा कशासाठी विचारतोस, तू सांग कोण आहे का. ती म्हणजे माझे सद्गुरू आहेत. प्रेमाने मला ती म्हणजे माझे सद्गुरू आहे. मला कुठं असतात म्हणजे दिल्लीला असतात. प्रेमाने मला सद्गुरू असतात. कुठं दिल्लीला मला आतापर्यंत 4 अजून 2 लाख खर्च करणार. घेऊन चल म्हणलं जायची गरज नाही. आई रोलीला आले. प्रेमाने बोला समागम आईने चालवतात. म्हणलं चल गाडी कर. 20 दिवस तिच्या पोटात अन्नाचा कण आहे. 20 माणसाला ती उलटून पाडते. जर एकदा अंगात संचारलं तर समजा, पण काय पण करते ते घेऊन चल. आणि अशा स्थितीमध्ये त्या माऊलीला गाडीमध्ये घातलं, जोडीमध्ये घातलं आणि त्या समागमच्या ग्राउंडवर आणलं. आणि ग्राउंडवर गेटच्या समोर गाडी उभी राहिली. आता तुम्हाला गेट दिसतंय का, समागमचं गेट डोळ्यापुढे आहे. किती उंच असतं. त्या समागमच्या गेटच्या समोर गाडी उभी राहिली. तो गाडीतून तिचा पती खाली उतरला आणि गेट कडे पाहता त्याच्या डोक्यात विचारचक्र झालं. विचार बदलले. गेट जरी एवढं मोठं तो गुरु किती मोठा असेल. प्रेमाने बोला गेट जर एवढं मोठं तर गुरु किती मोठा असेल. आणि तेवढ्यात एक सेवादाची मुलगी जवळ आली आणि त्या मुलीने त्या माऊलीला हात लावला. ती माऊली उभी राहिली. जिला भूत लागले ती माऊली उभी राहिली. तेव्हा तो म्हणतो या पोरीत ताकद गुरुत किती ताकद असेल. प्रेमाने बोला. हा प्रश्न रामेश्वर भट्टांना पडला होता. रामेश्वर भट्टांच्या देहाचा जो 10 झाला ना, तो 10 शमवण्यासाठी आनंदीत गेले. 10 संपला नाही झालं आणि तिथून ज्ञानेश्वराने स्वप्नात राहिले समयाचा गुरु मी नाही. प्रेमाने बोला समयाला तुकोबर आहेत. प्रेमाने बोला सांप्रत गुरु असावा लागतो. सांप्रत गुरु आता समयाला देहूमध्ये संत तुकोबर आहे. त्यांच्या दर्शनाला त्या ठिकाणी तो गेले आणि गेल्यानंतर हाक मारली. तेव्हा त्यांची मुलगी व्हायला लागली. तुकोबरांची मुलगी व्हायला लागली आणि मुलीची दृष्टी पडली आणि याच्या शरीराचा दहा संपला. प्रेमाने बोला मुलीत ताकद तुकाराम हलकीत ताकद. प्रेमाने बोला त्या तुकोबरा भेटले. त्या तुकोबराच्या मुखातून एक बाहेर सगळा माझं पामराची काय थोरपण हे पायाची वाहन पाय वेळे काय करू शकत. माझ्यासारख्या पामराला एवढी मोठी तुम्ही मती का देत असेल. तसं हे म्हणतात की मुलीमध्ये ताकद तर गुरुमध्ये की ताकद. आणि त्या माऊलीनं दर्शन घेतलं आणि जेव्हा दर्शन घेऊन बाहेर आले ना हसत आले आणि संतान म्हणते मला भूक राहिले. प्रेमाने बोला आनंदाने ते प्रसाद वंदन केले आणि गावाला निघून गेले. आणि 2 महिने मला फोन केला दोस्त मला गावात याच्यासाठी सत्संग ठेवायचा की गुरु काय आहे. प्रेमाने बोला. आणि हा सद्गुरु मी नाही कुणाच्या सांगण्याने नाही केला. हा सद्गुरु माझ्या पांडुरंगाने मला दिला होता. प्रेमाने बोला आपणची देव. कारण संतानं नामदेवाला गुरुकडे पाठवणारे कोण होते. पांडुरंग पर्यंत होते ना. जाय जाय नामे कोणी पाठवलं. अरे या सुद्धा म्हणतात की या पांडुरंगाने मला म्हणतात की माझी आमणीचा जाणवणे अभाव तो करी उपा. गुरुनं काय केलं पांडुरंगानं मला या गुरुकडे पाठवलं. मला गुरु कोणी दिलाय संतांना. माझी केलेली वारी फुकट नाही केली. माझ्या गळ्यात ती माळ घातली फुकट नाही केली. मी हरिपाठ केला ते फुकट नाही केलं. मी जप तप केलं ते फुकट नाही केलं. हे केलं ते कामाला आलं आणि माझ्या जीवनात गुरु भेटला. आणि मग तो म्हणाला पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे. मला ते भूत मला लागलं. प्रेमाने बोला असं भूत लावून घ्या. प्रवचन करता प्रवचनकार होशी वैष्णव न होशी. प्रेमाने बोला कीर्तन करता कीर्तनकार होशी वैष्णव न होशी. पुराण सांगता पुराणिक होशी. प्रेमाने बोला. अरे गुरु म्हणतो की कीर्तनकार बन प्रवचनकार बन वैष्णव बन काय बनायचं बन. पण इथं प्री प्रक्रिया की तू संत बन. ही प्रक्रिया तिथे
मग संत कोणा म्हटलं? जेने जाणीला भगवंत तया नाम बोले. संत कोणा म्हटलं? जेने जाणीला भगवंत तया नाम बोले. ज्याने भगवंताला जाणले त्याला संत म्हटलं जातं. आणि आज ही संत प्रक्रिया या गावामध्ये, आजही माझ्या गावात अख्खा नवीन सुद्धा चालू आहे. प्रेमाने बोला. आणि परवा दिवशी काल्याचं कीर्तन आहे. तर मी एक विनंती करेन, काले तर होतच राहतील. कृष्णाला वर्षाला जन्माला घालत राहील. रामाचा नवम्याला मी जन्म घालतच जाईल. आणि जे अजन्म आहे त्याला परत परत काय जन्माला घालता? प्रेमाने बोला. आणि मी अजन्म आहे, माझा कधी जन्म येत नाही. गोकुळ असेल तरी जन्माला घालतोयच. रामनवमीला त्याला जन्माला घालतोय. पण कृष्ण तुकोब म्हणतात, अरे काला करू नको, पण का आला त्याचा तेवढा तरी विचार कर. प्रेमाने बोला. का आला? माझं निराकाराची आकाराची येणे भक्तांचे ऋण फेडावे. अरे मी निराकार आहे, मला आकाराला यावं लागतं. हे कशासाठी? या भक्तांसाठी. तू विचार कर, का आला? का आला? धर्म संस्थापनार्थ. का आला? परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थ संभवामी युगे. अर्जुना, हे मला प्रत्येक युगामध्ये प्रगट व्हावं लागतं. लक्षात ठेवा, परमेश्वराचा सद्गुरूचा कधी जन्म होत आहे, तो अजन्म आहे, तो प्रगट होतो. प्रेमाने बोला. आणि जो प्रगट होतो ना, तो प्रगट होतो. प्रगट गुह्य बोले. जो प्रगट होतो तोच बोलतो. माऊली प्रगट होते त्या बोलल्या. आरती नुसतं म्हणू नका. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले, राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले, लोपले ज्ञान जगी. काय देव? आणि ज्ञान लुप्त झालंय. प्रेमाने बोला. आणि या लुप्त झालेल्या ज्ञानाला प्रगट करण्यासाठी या सद्गुरूला प्रगट व्हावं लागतं. गुरु देह का नाम नाही, गुरु होताय ज्ञान. गुरु शरीराचं नाव नाही. संतांना लोक म्हणतात ह्यांचा गुरु सरदारजी. प्रेमाने बोला. अरे हा सरदार नाही, असरदार आहे. लक्षात ठेवा. आणि हा गुरु सरदार असताना 40 वर्षापूर्वी सोडून दिला असतं. प्रेमाने बोला. मी भरपूर केलं या मिशन मध्ये येण्याच्या अगोदर. पहिले मी 9 गुरु केले. प्रेमाने बोला. 10वा माझा निरंकारी बाबा आहे. प्रेम. बरेच लोक इकडे याला घाबरतात. पहिलाच गुरु तर त्याला सोडलं इकडे आलं, त्यानं जर उलट सुलट केलं तर तो आहेतच बरं आहे. लोक घाबरून येत नाही तिकडे. पण लक्षात ठेवा, जगातला कुठला आध्यात्मिक क्षेत्राला गुरु कुणाचाही कधी वाईट करत नाही. प्रेमाने बोला. एक सांगू का? मिशन काय करताय? सद्गुरू काय करताय? खरं सांगतो, माझा निरंकारी मात्र कोणाला शिष्य बनवत नाहीत. आम्ही शिष्य नाही सांगतो. माझे सद्गुरू माता कुणाला शिष्य बनवत नाहीत. माझी गुरु काय करते? आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ. गुरु काय करतो? आपल्यासारखं करतो. एकाला प्रश्न विचारला, म्हणा मला तुमची सत्संग मला आवडते, मी पण एक सत्संग करतो. मी आज तुमची सत्संग ऐकली, काल बी ऐकले, परवा बी ऐकले, 3-4 दिवस सत्संग ऐकतोय. मला एवढा अनुभव वाटतोय तुमचे सत्संग ऐकून मनचं मंत्रमुक्त होतात, हालत नाहीत. मला या की नाही, माझा पहिला गुरु आहे ना. प्रेमाने बोला. त्यांनी मला सांगितलं. मग म्हटलं आमचं आवडलं का तुला? मला चांगलं सत्संग आवडले, बस आवडलं. काय वेगळं नाही. तुम्ही सांगताय, तुम्ही ज्ञानेश्वर, तुम्ही गाथेतलं सांगताय, तुम्ही कुराणात सगळ्यात त्याच गोष्ट सांगता. आम्ही पण त्याच सांगतो. म्हणजे तेवढं सगळं आमची सत्संग चालते, तुमची सत्संग चालते. पण तुमच्यात आणि आमच्यात एक फरक आहे. तुमच्यात आणि आमच्यात एक फरक. म्हटलं तेवढा सांगलं तेवढाही बदलून काढतो. प्रेमाने बोला. मला एकच फरक आहे. आमच्यात हे वर बसणार जेव्हा वर जातो तेव्हा खालचा वर येतो. आमच्या संप्रदायात खाली जो वर बसतो ना, वर तो जेव्हा वर जातो ना तेव्हा खालचा वर येतो. पण तुमच्या तुम्ही बदलतात. प्रेमाने बोला. गुरुत्व आहे, शिष्य नाही. आपणासारखे. आणि आपणासारखे बघायला दोघी मधले ही मंडळी या ठिकाणी समजा मी वेळ घेणार नाही. फक्त आता 5 मिनिटात सांगतो समजा की आपल्या जीवनामध्ये गुरु आलेला सांगतो. आणि माझा गुरु श्रीमंत आहे. प्रेमाने बोला. माझा गुरु श्रीमंत आहे, माझा गुरु उदार आहे आणि माझा गुरु स्वतंत्र आहे. प्रेमाने बोला. कुणाला ज्ञान द्यायचं या त्याला विचारावं लागत नाही. प्रेमाने कुणाला बी देतो हे ज्ञान. कुणाला बी देतो. नटखट या शुद्ध कोणी बी या. बघत नाही जात पात धर्म संप्रदाय किती पाप पुण्य काही गुरु बघत नाही. ये स्वतंत्र आहे आणि उदार किती. प्रेमाने बोला. वाल्या कोणाचं काय न बघता त्याला दिलंय. प्रेमाने बोला. उदार आहे, स्वतंत्र आहे, उदार आहे. आणि श्रीमंत केवढा आहे. प्रेमाने बोला. याच्या श्रीमंतीचं मोजमाप करता येत नाही. अरे गुरु जर श्रीमंत आहे तर तुम्ही तेवढे श्रीमंत आहे, धनाचे नाही मनाचे. प्रेमाने बोला. अरे गुरु मनाचे श्रीमंत देतोय. आणि या ठिकाणी नेहमी त्याचं एक उदाहरण असं ध्यान द्याय कसं, आणि त्या उदाहरणातून तुम्हाला कळेल. प्रेमाने बोला. आता लग्नाचा सीझन चालू आहे.
पवारने म्हणले मला सगळे लग्न पण इकडे यात्रा भेट चालू. प्रेमाने बोला. लोक देवळात पण दुसऱ्या दिवशी जास्त येतात, पहिल्या दिवशी येत नाहीत. देवाच्या छबिला कोण येत नाहीत. आमच्याकडे तसंच आहे. खंडाळा तालुक्याला सगळे येतात. मी खंडाळा तालुक्याला. प्रेमाने बोला. आता सगळे येतात. आता कोरेगाव चालू आहे. यात्रा या करा. प्रेमाने बोला. जात राहा. जत्रा म्हणजे जात राहा आणि या करा. प्रेमाने बोला. तर चालूच असत. आणि मग सांगता लग्नाचा शी झाले. लग्न झालेलं जोड काय ते काही तीर्थयात्रा जात नाही. प्रेमाने बोला. ते कुठंतरी फिरायला गेले आणि त्याला नदी आडवी आली. प्रेमाने एक नदी होती. नदीत दोघाला पोहता येत नव्हतं. दोघालाही पोहता येत नव्हतं. नदी जवळ आले. विचार केला पलीकडे जायचं कसं. नावाडी होतं. नावेजवळ गेलं म्हणजे आम्हाला पलीकडे सोडा. नावाडी मला पूर्ण नाव भरल्याशिवाय जाणार नाही. सगळे प्रवासी आले त्या नावेमध्ये बसले. सगळे हे दोघे बसले आणि नाव पाण्यात गेले. नाव सुरू झाली आणि प्रवास सुरू झाला. नावेचा प्रवास सुरू झाला. लक्षात ठेवा, जोपर्यंत नाव पाण्यामध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे, पण नावेत पाणी आले तेवढं होऊ देऊ नका. मग आपलं काय खरं नाही. आणि नेमकी नाव मध्यावर गेला. एवढ्या जोराचं वादळ झालं. एवढं मोठं वादळ झालं आणि ती नाव डोलायला लागली. आणि ती मुलगी घाबरली. एकच महिना झाला लग्नाला. प्रेमाने बोला. एकच महिना लग्नात झाला होता आणि मोठ्याला रडायला लागली. कारण तिचं भविष्य पुढचं दिसायला लागलं. जर बुडालो तर जलसमाधी. आणि रडता रडता तिने काय केलं, पतीला घट्ट मिठी मारली. अशी जोरात मिठी मारली संतान. आणि रडता रडता त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. कोणाच्या? पतीच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तिला आनंद खूप वाईट वाटलं. तो हसत होता. मुलगी रडवते, नवरा हसत होता. हिच्या मनात प्रश्न निर्माण झाला. याला नक्कीच वाटत असेल की नाव बुडावून मी मरावे. प्रेमाने बोला. याच्यामुळे हसतोय. प्रेमाने तिच्या मनात हा प्रश्न आला की याला मी पसंत नाही. याला वाटतं नाव बुडावी आणि मी मरावी म्हणून तो हसतोय सगळं. आणि कर्म धर्म सगळं वादळ शांत झालं. नाव किनाऱ्याला आले. नावेतून दोघे खाली उतरले आणि उतरल्यानंतर तिने पहिला प्रश्न विचारला, का हो तुम्हाला मरणाचं भय वाटत नाही का? मृत्यूचा भय वाटत नाही का? हसत होता. बुडाला असते नव्हतं. मला उत्तर द्या तुम्ही का हसत होता? तो म्हणला घरी गेल्यानंतर सांगेल. काय बोलला? घरी गेलो. ती घरी आली. दरवाजा उघडल्या एवढं प्रमाणामध्ये सांगा तुम्ही का होता? तो म्हणला एक काम कर, स्वयंपाक केल्यावर सांगेल. प्रेमाने बोला. आता नाही सांगणार. तिने स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक झाला म्हणजे आता सांगा. म्हणला जेवल्यानंतर सांगेल. हे मी का सांगतोय? जसं तिला ते जाण्याची इच्छा आहे तशी तुम्हाला देवाला जाण्याची इच्छा पाहिजे. प्रेमाने बोला. तशी इच्छा निर्माण झाली. ते जेवण झालं म्हणजे आता सांगा. तो म्हणला एक काम कर, ती भांडी बिंडी आटप नंतर सांगेल. ते सगळं आठवण जेव्हा जवळ आली तर त्या पतीने जा तिच्यामध्ये एक मोठा सुरा आहे ते परत घेऊन ती गेली. सुरा घेऊन आली. त्या पतीच्या हातात दिला. म्हणजे सांगा उत्तर तुम्ही का असं होता? त्या पतीने काय केलं, सुरा घेतला आणि तिच्या गळ्याला लावला. तशी हसायला लागली. सुरा जसा पत्नीच्या गळ्याला लावला ती मोठमोठ्याने हसायला लागली. तर नवरा म्हणतो का असते तेवढं सांग. का असते जाता वर्षीला तुम्ही मारल्यावर. तर तिने दिले उत्तर आहे, भले एकच महिना लागणार जायचं पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. एक महिन्यात मी तुम्हाला पूर्ण ओळखलाय. तुम्ही मला मारू शकत नाही. ते म्हणजे तुम्ही मला मारू शकत नाही. तर तो म्हणतो माझ्या गुरुवर माझा पूर्ण विश्वास आहे. गुरु माझे नाव कधी बुडवू शकत नाही. प्रेमाने कुठल्या नावे बसला? कुठल्या नावे बसला? नावे माझी बैसले थोर थोर. ही नाव उतरविल पहिलं पार. तरी नाव केवीन पहिलं पार पावाल का? आणि ज्या नावेमध्ये बसलाय ना त्या परमातिक नावेला नावाडी असावा लागतो. आणि माझा सद्गुरू हा नावाडी. आणि नाव पहिल तेरा लागल्याशिवाय राहत नाही. बिंदास नावेत बसा. प्रेमाने मला पहिल तेरा व्हायचं ना. असा सद्गुरू आमच्या जीवनामध्ये आलाय. तर या पुरुष विनंती करूया गावात त्या सज्जना चरणावर. 22 वर्षापूर्वी जे सांगितलं तेच या गावात मी परत सांगतोय. आणि हे ऐकून न ऐकल्यासारखं जर केलं, आता जर ऐकून न सांगल्यासारखं केलं तर कळून अंत कळेल. यमाच्या दरबारात उभं राहिलं. यम पहिला प्रश्न विचारेल तुम्हाला, तुला मी मनुष्याचा जन्म कशासाठी दिला होता? कशासाठी दिला होता? येण्याची जन्म हा ओळखाय दिला होता. ओळखला का? कशासाठी? येण्याची जन्म ओळखण्यासाठी दिला होता. ओळखला का? बरं ओळख करून देणारे कोण आले होते का?
हा ते निरंकार लोक सांगत होते भाऊ देव घ्या कोणी आयता आला घर बसवली मग घेतला का अहो मला वाटलं खोटं आहे प्रेमाने बोला हाती आला लाभ घालविला वाया त्याचा दंड किती एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागेल वारा मानवाचा एका योनीमध्ये कोटी वेळा जावं लागेल आणि एका योनीतलं जर एवढं दुःख आहे तर 184 योनीमध्ये केवढं मोठं दुःख आहे आज माझा सद्गुरू अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करतो आणि अत्यंतिक सुखाची प्राप्ती करून देतो प्रेमाने बोला निरंकारची तेरी ओट सहारा तेरा तन मन घोल घुमावा कहे अवतार तेरी ही दाता दिन राती गुण गाया कहे अवतार तेरी ही दाता दिन राती एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार मैं सदा भूलनहार मैं सदा भूलनहार तू है दाता बख्शनहार तू है दाता बख्शनहार मेरे अवगुण नाची तार मेरे अवगुण नाची तार तू ही निरंकार एक तू ही निरंकार तेरा रूप है संसार तेरा रूप है संसार सबका भला करो करतार सबका भला करो करतार मेरी मन है ये दातार मेरी मन है ये दातार तू ही निरंकार एक तू ही निरंकार मेरा डोले ना इतबार मेरा डोले ना इतबार बख्शो श्रद्धा भक्ति प्यार बख्शो श्रद्धा भक्ति प्यार करा मैं संतां का सत्कार करा मैं संतां का सत्कार तू ही निरंकार एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार एक तू ही निरंकार सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय प्रेमाने बोला जे महात्मा दर्शनाचे राहिले असतील त्यांनी प्रथमतः दर्शन घ्या जागेवर कोणी उठू नका ज्ञान ज्यांना ज्ञान घ्यायचंय ब्रह्मज्ञान घ्यायचंय देवाची ओळख करून घ्यायचंय त्यांनी सेवादार जसे दिशानिर्देश करतील त्या पद्धतीने सत्संग सूचित करायचे प्रेमाने बोला सत्संग समाप्तीनंतर प्रसादीची व्यवस्था आहे दर्शन करून राहिलेत का ज्ञानाची व्यवस्था सत्संगीच्या समोरच्या मंदिरामध्ये पलीकडच्या मंदिरामध्ये केलेली आहे ज्यांना ब्रह्मज्ञान घ्यायचे त्यांनी ब्रह्मज्ञानासाठी पोहोचायचे प्रसादीच्या आधी जे ब्रह्मज्ञान इच्छुक आहे त्यांनी प्रसादीच्या आधी ब्रह्मज्ञान घेण्यासाठी पोहोचायचे सद्गुरु माता दीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय निरंकारी राजी माता गुरुवचन अवतार की जय प्रेमाने बोला धन्यवाद ज्ञानाची व्यवस्था रेवणस्थित मंदिरामध्ये करण्यात आली